गॅलेक्सी केअर हॉस्पिटलच्या या आजच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला आताच प्राप्त झालं असे आदरणीय SB मुजुमदार सर, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश बापटजी, दिलीप कांबळेजी, विजय बापू शिवतरेजी या ठिकाणी उपस्थित, सन्माननीय खासदार अनिलराव शिरोळे, अमरजी साबळे, संजय काका पाटील, सन्माननीय आमदार श्री विजय काळे, माधुरीताई मिसाळ, मनीषाताई चौधरी, डॉक्टर B सोमराजा, डॉक्टर N किशन रेड्डी, कृष्णा रेड्डी, त्याचप्रमाणे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर संचेतीजी, नवलेजी, डॉक्टर एकबोटेजी, ज्यांच्या नियोजनामुळे आणि कार्यामुळे आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो, ते डॉक्टर शैलेश पुणतांबेकर, त्यांच्या परिवारातील सर्व परिवारजन, गॅलेक्सी केअर हॉस्पिटलची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित, सर्व पुण्यातील प्रतिथयश डॉक्टर मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी डॉक्टर पुणतांबेकरांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगली फॅसिलिटी आज त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली. पण त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन त्यांचं या गोष्टीकरता करतो की ज्या स्वाभिमानानं आणि ज्या ताकदीनं त्यांनी सांगितलं की फक्त गोरे आम्हाला सुनावणार नाहीत, आम्ही त्यांना सुनावण्याची ताकद ठेवतो, आणि ते करून दाखवलं. प्रश्न याच्यामध्ये वर्णाचा नाही आहे, प्रश्न भावाचा आहे. आणि तो भाव काय आहे तर केवळ गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आमचं ते वाईट आहे आणि इतरांचं चांगलं आहे, या मानसिकतेतनं बाहेर पडून आमच्यातही ताकद आहे, आमच्यातही शक्ती आहे, आणि त्या शक्तीच्या भरोशावर आम्ही संपूर्ण जगाला काहीतरी देऊ शकतो, अशा प्रकारचा जो भाव डॉक्टर पुणतांबेकरांमध्ये मला दिसला, मी त्याबद्दल त्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. तर म्हणजे आता हेल्थकेअरचा हा संपूर्ण लँडस्केप इतक्या झपाट्यानं बदलतोय. एकेकाळी मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा वाणवा अशा प्रकारची अवस्था आपण बघितली, आणि त्यातनं आता टेक्नॉलॉजीवर आधारित अतिशय चांगल्या प्रकारचं हेल्थकेअर आपल्याला आज पाहायला मिळते. आणि हे होत असताना म्हणजे एकेकाळी प्रिसिशन इंजिनिअरिंग आपण म्हणायचो, आता प्रिसिशन हेल्थकेअर अशा प्रकारच्या लँडस्केपमध्ये आपण आता या ठिकाणी प्रवेश केला आहे. आणि ज्या गोष्टी आता या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पुणतांबेकरांनी आम्हाला दाखवल्या, त्या खरोखर अतिशय थक्क करणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. मग 3D इमेजरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण ऑपरेशन करण्याचा विषय असो, प्रोसिजर करण्याचा विषय असो, किंवा रोबोटिक्सच्या माध्यमातून अगदी शेवटच्या इंचापर्यंत त्या ठिकाणी परफेक्शन हे आणण्याचा प्रयत्न असो. मला असं वाटतं की यातली प्रत्येक गोष्ट ही सामान्य माणसाला अधिक आरोग्यदायी बनवण्याकरता आणि त्याच्या आरोग्यावर जर कधी त्या ठिकाणी घाला झालाच तर त्यातनं बाहेर काढण्याकरता अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे सगळं करत असताना त्याच्या पाठीमागे एक सेवेचा भाव देखील आहे. केवळ मला पैसा कमवायचा आहे याकरता हे मर्यादित नाही आहे. तर म्हणजे त्यांनी सांगितलं, अनेक लोकांनी मला या ठिकाणी सांगितलं की एवढ्या महागाच्या सगळ्या मशिनरी आणल्यानंतर देखील त्यांनी हेल्थकेअर हे अफोर्डेबल ठेवलं आहे, ते परवडेल अशा प्रकारे ठेवलं आहे. मला असं वाटतं की हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण शेवटी ज्या गोष्टी आपण या ठिकाणी तयार करतो त्या केवळ एका वर्गाकरता जर आपण तयार केल्या आणि आरोग्य सेवा ही केवळ एका वर्गापुरतं आपण मर्यादित ठेवली तर आपण ज्या सुदृढ भारताची कल्पना करतो तो भारत आपण तयार करू शकणार नाही. आणि म्हणून आरोग्य सेवेतला विकास हा शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला कसा नेता येईल, तो अफोर्डेबल कसा करता येईल, याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारच्या वतीनं देखील आता आम्ही नवीन इन्शुरन्स बेस्ड एक आरोग्य सेवा सुरू करतोय,
ज्याला आम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजना म्हणून आमच्या कॅबिनेटने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. आणि या माध्यमातून जवळजवळ 1200 वेगवेगळ्या प्रोसिजर्स या आम्ही त्याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत. आणि सामान्य माणसाला त्या प्रोसिजर्स करत असताना त्यातनं त्याचा खर्च त्याला परवडणार नाही, म्हणून सरकारच्या वतीनं आणि इन्शुरन्स कंपनीच्या वतीनं त्याला कव्हरेज देण्याचा एक प्रयत्न आम्ही या माध्यमातून सुरू केला. आज मला असं वाटतं की हे सगळं जे आपल्या आरोग्य सेवा आहेत हे आपल्याला ग्रामीण भागापर्यंत देखील पोहोचवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि जरी डॉक्टर्स खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात जाऊ शकत नसले तरी देखील आज टेक्नॉलॉजीने आपल्याला ही व्यवस्था उभी करून दिली आहे. आम्ही ज्यावेळी या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा विचार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही टेलिमेडिसिनची योजना जी शिव आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुरू केली, तर त्या माध्यमातून थेट मेळघाटामध्ये जे डॉक्टर हे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून तिथल्या पेशंट्सला टर्शरी केअरच्या बद्दल ॲडवाईस करत होते. मला असं वाटतं की यातनं देखील एक मोठा परिणाम हा आपल्याला साधता येतो. परवा मी 5 शाळांशी ग्रामीण भागातल्या थेट संवाद साधला आणि त्यानंतर 5 PHCशी साधला आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्या PHCला थेट जे हॉस्पिटलशी जोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. मला असं वाटतं की या सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग हा निश्चितपणे आपण सामान्य माणसापर्यंत आरोग्य पोहोचवण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या प्रकारे करणार आहोत. आता मी या ठिकाणी एक कॅथ लॅब देखील बघितली की जी अतिशय आधुनिक आहे आणि मला डॉक्टर पुणतांबेकरांनी सांगितलं की जी भारतातली एक युनिक अशा प्रकारची ही कॅथ लॅब या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर पुणतांबेकर जे करतात ते युनिकच असतं किंवा भारतात पहिल्यांदाच असतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सगळे मिळून त्यांचं अभिनंदन करू. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की शेवटी ज्ञान जे आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. भारत जोपर्यंत ज्ञानी होता, भारतामध्ये जोपर्यंत ज्ञान हे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जायचं, जोपर्यंत ज्ञानावर कोणी अधिकार सांगितला नव्हता, ज्ञान घेण्याचा अधिकार हा प्रत्येकाला होता, तोपर्यंतच भारत समृद्ध राहिला. आणि ज्या क्षणी भारतातल्या ज्ञानावर काही लोकांनी केवळ आपला अधिकार आहे अशा प्रकारे ते ज्ञान थांबवलं, ते सर्वांपर्यंत पोचू दिलं नाही, त्या क्षणी भारत हा गुलाम झाला. आणि म्हणून ज्ञान जे आहे हे प्रचारित आणि प्रसारित झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्याजवळ जे आहे, आपण जो रिसर्च केला आहे तो जर इतरांना आपण सांगितलाच नाही तर तो आपल्यासोबत संपून जातो. कदाचित आपण मोठे होतो पण आपल्या मोठेपणातनं आपण समाजाला काही देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर्नल्स त्यांनी जे त्या ठिकाणी पेपर्स लिहिले आणि जर्नल्समध्ये जे पब्लिश केले, आज जे ज्ञान त्यांना प्राप्त होत आहे ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि त्यांचं याही करता मी अभिनंदन करतो की त्यांनी पुणे टेक्निक हाही एक मला असं वाटतं की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातला एक भाव आहे. शेवटी आपल्याला प्रत्येकाला आपलं व्यक्तिमत्व असतं, प्रसिद्धी हवी असते, सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण एखादी टेक्निक मी तयार केल्यानंतर ती टेक्निक ही ज्या शहराने मला दिलं त्या शहराच्या नावाने असली पाहिजे. त्याची ओळख जी आहे ती ग्लोबल ओळख जर करायची असेल तर ती कदाचित शहराच्या नावाने चांगल्या प्रकारे होऊ शकेल. या भावनेतनं त्यांनी ही टेक्निक या ठिकाणी तयार केली जी 40पेक्षा जास्त देशांमध्ये आज वापरली जाते आहे. आणि त्यासोबत ते आता मला असं सांगत होते की 22 देशांचे त्यांच्या जो लायसन्स आहेत की त्या ठिकाणी जाऊन ते प्रोसिजर्स परफॉर्म करू शकतात आणि सगळ्या महत्त्वाच्या प्रोसिजर्स 22 देशांमध्ये ते परफॉर्म करतात. मला खरोखर असं वाटतं की डॉक्टर एवढे सगळे तुमच्याकडे गुण असताना माझ्यासारख्या माणसाला तुम्ही उद्घाटनाला का बोलवलं, तुम्हीच त्याचं उद्घाटन करायला पाहिजे होतं. कारण शेवटी मला असं वाटतं की या क्षेत्रात इतक्या चांगले तुमच्यासारखी मंडळी असताना आम्ही तर नाम मात्र आहोत. आम्ही काय, आम्हाला तर आम्ही सकाळी हॉस्पिटलचं करतो, संध्याकाळी हॉटेलचं करतो, एखाद दिवशी शवदाहिनीचं उद्घाटन करायला चाललं जातो. पण मला असं वाटतं की खरोखर पुणेकरांना अभिमान वाटावा, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं कार्य आपण केलं आहे. आपल्या या कार्याला आम्ही खूप शुभेच्छा देतो. आपण अशाच प्रकारे प्रगती करावी आणि आपल्या प्रगतीतून सामान्य माणसाला या ठिकाणी मदत व्हावी अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.